पितृपक्ष हा हिंदू धर्मातील 15 दिवसांचा काळ आहे, जो भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षापासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्येपर्यंत म्हणजेच सर्व पितृ अमावस्येपर्यंत चालतो। या काळात पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात अशी श्रद्धा असून त्यांच्यासाठी श्राद्ध आणि तर्पण विधी केले जातात, ज्यामुळे त्यांना शांती मिळते आणि वंशजांना पितृदोषापासून मुक्ती मिळते। पितृपक्षाचे महत्त्व, पूर्वजांचा सन्मान। हा काळ आपल्या पूर्वजांना आदराने स्मरण्याचा आणि त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा असतो। पितृदोषापासून मुक्ती, या काळात श्राद्धविधी केल्याने पूर्वजांना मोक्ष मिळतो आणि वंशजांना पितृदोषापासून मुक्ती मिळते असे मानले जाते। पितरांना शांती, पूर्वजांना अन्न आणि जल अर्पण करून त्यांना शांती मिळावी हा या विधींचा उद्देश असतो। पितृपक्षातील महत्त्वाचे विधी, श्राद्ध, मृत पूर्वजांच्या स्मृतीप्रित्यर्थ ब्राह्मणांना आमंत्रित करून त्यांना भोजन देणे आणि पितरांसाठी पिंडदान करणे या विधीला श्राद्ध म्हणतात। तर्पण, या काळात जलदान आणि काळे तीळ अर्पण करून पितरांना संतुष्ट केले जाते। या काळात काय करावे आणि काय करू नये? अन्न आणि पेय, मांस, मद्य, लसूण, कांदा यासारखे तामसिक पदार्थ खाणे टाळावे। नवीन शुभ कार्य, विवाह, मुंडन, गृहप्रवेश, नामकरण संस्कार यांसारखे कोणतेही नवीन शुभ कार्य करणे टाळावे। खरेदी आणि नवीन वस्तू खरेदी करणे, विशेषतः नवीन कपडे आणि इतर नवीन गोष्टी खरेदी करणे टाळावे। केस कापणे, नखे कापणे तसेच वाद घालणे टाळावे। श्राद्धाचे नैवेद्य खाणे, पितरांना अर्पण केलेले नैवेद्य लवकर खाणे, त्यांचा अनादर करणे टाळावे। या काळात अनावश्यक प्रवास करू नये। आपल्या दिवसाचा उपयोग आध्यात्मिक कामांमध्ये करावा। या काळात काय करावे? आदर आणि शुद्धता, पूर्वजांचा आदर करावा आणि घरात तसेच आपल्या वर्तनात स्वच्छता आणि पवित्रता ठेवावी। सात्विक आहार, हलका आणि सात्विक आहार घ्यावा, जो मन आणि शरीर शुद्ध ठेवण्यास मदत करतो। श्राद्ध आणि तर्पण, ब्राह्मणांना भोजन देणे, वस्त्रदान करणे आणि पितरांसाठी तर्पण करणे शुभ मानले जाते। दान, गाय, कावळे आणि मुंग्यांना भोजन देणे हे लाभदायक मानले जाते। तर ही होती पितृपक्षाबद्दलची माहिती। जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।